नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। इस्रायलशी युद्ध सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी हे मुस्लिम गटांना एकत्र करण्यासह अनेक उद्देशाने पाकिस्तानात दाखल झाले। त्यांनी सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली। याच दरम्यान इराणमधील एका खासदाराने केलेल्या एका विधानामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या। इराणचे एक खासदार म्हणाले की सुप्रीम लीडरने परवानगी दिल्यास आम्ही आठवड्याभरात अणुबॉम्ब चाचणी करू शकतो, असं वक्तव्य तेथील खासदारांनी केलंय। हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलचे अवैध सुरक्षा कवच भेदत मागील वर्षी हल्ला केल्यानंतर जगभर खळबळ निर्माण झाली होती। हा हल्ला रोखण्यात आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत इस्रायलच्या लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल आहरोन हालिवा यांनी राजीनामा दिलाय। ब्रिटनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या शरणार्थ्यांना आफ्रिकेतील रवांडामध्ये सोडण्याच्या कारवाईला प्रारंभ होत असल्याची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज केली आहे। अनधिकृत शरणार्थ्यांना रवांडाला घेऊन जाणारे पहिले विमान 10 ते 12 आठवड्यात रवाना होईल, असं त्यांनी म्हटलंय। मात्र या कार्यवाहीचे संवेदनशील तपशील उघड केले जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मानवी हक्कांबाबतचा जगातील प्रमुख देशांचा वार्षिक अहवाल सादर केला। या अहवालामध्ये मणिपूरमधील हिंसाचार, राहुल गांधी यांना झालेली शिक्षा तसेच बीबीसीवरील छापेमारीचा दाखला घेत मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी मानवी हक्कांबाबतचा अहवाल सादर केलाय। पाकिस्तानमध्ये संसदीय आणि प्रांतीय विधिमंडळासाठी काल झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाला सर्वाधिक जागा मिळाल्यात। संसदेतील आणि प्रांतीय विधिमंडळातील मिळून एकूण 21 जागांसाठी काल पोटनिवडणूक झाली होती। त्यापैकी संसदेच्या किमान 2 आणि प्रांतीय विधिमंडळातील 10 जागांवर PMLNला विजय मिळाला असल्याचं आज अनधिकृत सूत्रांद्वारे मिळालेल्या वृत्तांमध्ये म्हटलंय। पाकिस्तानातून येणाऱ्या तांदळावर बंदी घालणार असल्याची चेतावणी रशियाने पाकिस्तानला दिली आहे। पाकिस्तानमधून आलेल्या तांदळामध्ये जंतू सापडले, त्यामुळे पूर्ण काळजी आणि पुन्हा अशा प्रकारे तांदूळ पाठवल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल, असं रशियाने म्हटलंय। तैपेई तैवानचा पूर्व किनारा पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरलाय। काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत तैवानमध्ये भूकंपाचे 80हून अधिक धक्के जाणवलेत। यातील सर्वात जास्त भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती। या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तैपेईमधील अनेक इमारती हादरल्यात, परंतु कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये। मलेशियामध्ये लष्करीच्या 2 हेलिकॉप्टर्सची हवेत टक्कर झाल्याची घटना घडली आहे। मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी लष्करी तालीम सुरू होती। याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली। या भीषण अपघातात एकूण 10 जणांचा मृत्यू झालाय। हे सर्व वैमानिक दलाचे सदस्य होते। सध्या या मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीचा मुद्दा सध्या गाजतोय। काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानंतर इतर 8 उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले, त्यामुळे दलाल यांची बिनविरोध निवड झाली। मतदान प्रक्रियेआधी सुरतमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये आलाय। आता त्यांनी थेट निवडणूक आयोगात तक्रार केली असून निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि BRS नेत्या के कविता यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिलाय। अरविंद केजरीवाल आणि के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 7 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे। नेपाळच्या काठमांडूमध्ये मिस्टर गे नेपाळ 2024 ही स्पर्धा पार पडली। यावेळी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या समावेशकतेबाबत उत्सव साजरा करण्यात आला। या स्पर्धेमध्ये सहभागींनी मुख्य प्रवाहातील राजकारण आणि सामाजिक विकासामध्ये LGBTQIA समुदायाच्या समावेशकते संदर्भातील मुद्दा उपस्थित केला। मिस्टर गे नेपाळ 2024 या स्पर्धेचा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकलाय। आता लंडनमधील मिस्टर गे वर्ल्ड 2024 स्पर्धेत नेपाळचे प्रतिनिधित्व लक्ष्मण मगर करणार आहे।
प्रसिद्ध छायाचित्रकार अमोल हेंद्रे यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. श्रीलंकन दूतावासाच्या सहकार्याने कोलंबो येथील गॅलरी ऑफ लाईफ येथे या 2 दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. 14 एप्रिल 2024 सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील भुज येथून या दोघांना अटक करण्यात आली आणि आता पोलिसांनी तपासात या घटनेत वापरण्यात आलेल्या बंदुका शोधून काढल्या. सुरतमधील तापी नदीमधून बंदूक हस्तगत करण्यात आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालणारा अभिनेता संतोष जुवेकर लवकरच एका हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. आता त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष जुवेकर लवकरच एका बिग बजेट चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. सोशल मीडियावर हसताय ना हसायलाच पाहिजेचा पहिला प्रोमो पोस्ट केला गेलाय. यानंतर लोकांनी या शोवर नाराजीच दर्शवली आहे. काहीतरी वेगळं अपेक्षित असताना पुन्हा चला हवा येऊ द्या सारखाच तोचपणा असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. त्यात भाऊ कदम ओंकार भोजनेला साडीत पाहून प्रेक्षक संतापले. काही नेटकऱ्यांनी थेट साबळेंना साडी घालण्याचं आव्हान दिलंय. तसंच ओंकार भोजने सारख्या टॅलेंटेड विनोदी कलाकारालाही साडी नेसवली म्हणत साबळेंवरच नेटकऱ्यांनी राग व्यक्त केलाय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा